च्या मराठी भाषा विभागाने तयार केलेलं मराठी अभिजात गाणं आता आपण इथे ऐकणार आहोत। मी सन्माननीय पाहुण्यांना बसून घेण्याची विनंती करते। रमाधाम कृपया सर्वांनी बसून घ्यावा। चंदू मामा वैद्य हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। हॅलो 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 आपण गाणं लावतोय। सन्माननीय मराठी असे आमची वंद्य मातृभाषा, साहित्याची खाणी से श्रीमंत श्रेष्ठ भाषा, जनसामान्य समजे उमजे अशी लोकभाषा। अभिजात असे ही माय मराठी भाषा। अभिजात असे ही माय मराठी भाषा। अभिजात मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा। किल्ले शिवनेरीच्या जवळी नाणे घाटामध्ये शिलालेख हा असे पुरातन आपल्या भाषेमध्ये 2000 जुना हा स्पष्ट पुरावा असे। भाषा ही प्राचीन यामध्ये कुठला संशय नसे। अभिजात असे अभिजात असे अभिजात असे कही नाटक लेखक शूद्रक लिहून गेला, कालिदास शाकुंतल लिहून जगती प्रसिद्ध झाला। ची पात्रे संवादातून मराठीत बोलती, महाभारतामध्ये मराठी शब्द किती सापडती। उपाचार माननीय आदित्यजी ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील शिवसेना नेते उद्योग खनिकर्म मराठी भाषा मंत्री माननीय श्री सुभाषजी देसाई। त्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ शिवसेना नेते माननीय खासदार श्री गजानन कीर्तीकर साहेब। अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदुस्थानचे एकमेव हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी श्रेष्ठ विभा शिरवाडकर कुसुमराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ शिवसेना नेते माननीय आनंदरावजी अडसूळ घालतील आणि मासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आपण करणार। माननीय शिवसेना प्रमुखांची सावली तमाम शिवसैनिकांची माया माऊली मासाहेब अमर रहे।
दीप प्रज्वलनाने आपण आजच्या या संघटनात्मक कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. जय. आता घोषणा मला वाटतं आपण थांबूया. आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. आपल्या भावना आम्ही समजू शकतो, पण आपण आता शांतपणे कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रत्येक ज्योत माणुसकीचं दर्शन देईल. शांतता, सुख, समृद्धी, भरभराट, आरोग्य आणि मांगल्य यांचं प्रतीक असलेल्या या ज्योती आहेत त्या आपण प्रज्वलित करूया. म्हणजे ज्ञानाचा, सुखाचा असा प्रकाश हा सर्वत्र पसरेल आणि सुगंधही पसरेल. आणि आपण सुखाची वात तेवत ठेवूया, त्याचा सुगंध घरभर पसरेल. मी पुन्हा एकदा विनंती करते की आपण आता घोषणा थांबवणार आहोत. आपण एकजुटीनं काम करूया आणि शिवसेनेला मोठा करूया. त्यामुळे आपला आवाज खऱ्या अर्थाने कामामधून दिसू देत. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. प्रथम आपण मान्यवरांचा इथे सत्कार करणार आहोत. शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, पर्यावरण पर्यटन राज्यशिष्टाचार माननीय आदित्यजी ठाकरे यांचं स्वागत करतील खासदार गजानन कीर्तीकर साहेबांना मी विनंती करते. आदित्य साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करणार आहोत. खासदार आपण धातूचं पान आदित्य ठाकरे यांना प्रतिकात्मक रूपात देत आहोत. किती सुरेख कल्पना आहे बघा. आणि ते आपण त्यांना अर्पण करत आहोत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचाही सुगंध असा दरवळत राहो. मी सर्वांना त्याच्यानंतर आपण सुभाषजी देसाई यांचंही ते स्वागत करूया. खासदार अनिल देसाई यांना मी विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करूया. ही सगळी दिग्गज नेते मंडळी आहेत. यांनी शिवसेना मोठी करण्यामध्ये अखंड परिश्रम केलेले आहेत. आज शिवसेना जी इतक्या मोठ्या प्रमाणावर रुंदावलेली आहे, फोफावलेली आहे, त्यामध्ये या सगळ्यांचं योगदान हे फार महत्वाचं आहे. सर्व शिवसेना नेत्यांना आपण दिवाकर रावते ज्येष्ठ शिवसेना नेते त्यांचंही आपण इथे स्वागत करूया. मी खासदार अनिल देसाई यांना विनंती करते. सर्व ओके. कुलाबा युवा सेनेतर्फे प्रथमेश सकपाळ एक स्मृतिचिन्ह इथे देऊ करत आहेत आदित्य सरांना. अतिशय सुरेख असं हे स्मृतिचिन्ह आहे. आणि
दक्षिण मुंबई शिवसेनेतर्फे पुष्पगुच्छ सुद्धा आपण लगेचच त्यांना देणार आहोत. मान्यवरांचा वेळ किती महत्वाचा आहे आपण जाणतो. दक्षिण मुंबई शिवसेनेतर्फे प्रथमेश सकपाळ पुष्पगुच्छ देतील. मान्यवरांना मी पुन्हा आसनस्थ होण्याची विनंती करते. काही चूक भूल झाली असेल तर खरंच आम्हाला क्षमा करा. इतका मोठा कार्यक्रम हाताळताना थोडीशी कार्यकर्त्यांची धावपळ होते, पण सगळ्यात महत्वाचं असतं ते प्रेम. यानंतर शिवसेना नेते, उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा मंत्री माननीय सुभाषजी देसाई यांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. सन्माननीय गजानन कीर्तीकर साहेब आपल्याशी संवाद साधतात. व्यासपीठावरील सन्माननीय आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, सरचिटणीस अनिल देसाई, आनंदराव अडसूळ, अरविंद सावंत, विलास पोतनीस, चंद्रकांत वैद्य, वामन भोसले, सुनीता अधिकारी, प्रदीप मयेकर. आपण आता प्रतिवर्षी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी भाषा दिवस अभिमानाने आपण साजरा करतो. मराठी माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कार्यरत आहे. त्याचेच एक कर्तव्य म्हणून शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ प्रतिवर्षी मराठी भाषा दिवस साजरा करीत आलेली आहे. आज मराठी भाषा दिवस या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांना मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री माननीय सुभाष देसाई, व्यासपीठावरील अन्य महत्वाचे प्रमुख अतिथी यांचे मी स्वागत करतो. बँका, विमा कंपन्या, तेल कंपन्या, रेल्वे, गोदी एअरलाइन्स कंपन्या, संशोधन संस्था, शासकीय निमशासकीय महामंडळे अशा जवळपास 350 ठिकाणी स्थानीय लोकाधिकार समित्या घट्टपणे पाय रोवून उभे आहेत. त्याचबरोबर माननीय पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसाला रोजगार मिळवून देण्यासाठी लोकाधिकार समिती खऱ्या अर्थाने मराठी बाणा घेऊन नेटाने पुढे चाललेली आहे. त्याबद्दल विविध आस्थापनातील लोकाधिकार समित्यांच्या हजारो कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करणं, रोजच्या व्यवहारात बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी मराठीचा वापर करणं, नोकर भरतीच्या जाहिराती वृत्तपत्रातून प्रकाशित करणं, नावाच्या पाट्या मराठीत असणं, उद्घोषणा मराठीत असणं, विविध प्रकारचे अर्ज मराठीत असणं, अशा सर्वसाधारण मागणीपत्र घेऊन आपण आपापल्या आस्थापनेच्या व्यवस्थापनाशी त्या ठिकाणी पाठपुरावा करतात. हा कार्यक्रम आपण अत्यंत उत्कृष्टपणे राबवतात. त्याबद्दल आपलं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. दिल्ली ही हिंदुस्थानची राजधानी असली तरी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. उद्योजक व गुंतवणूकदार मुंबईलाच पहिली पसंती देतात. देशात जी थेट परकीय गुंतवणूक होते त्यातील सर्वात मोठा म्हणजे 32% वाटा मुंबईचा आहे. मुंबईतून केंद्र सरकारला दरवर्षी कर रूपाने सुमारे 40,000 कोटी रुपये मिळतात. केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या एकूण करापैकी 50% वाटा हा सतत मुंबईचा असतो. केंद्र शासनाने मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी कुटील डाव रचलेला आहे.
मुंबईतील एअर इंडिया मुख्यालय कार्यालय दिल्लीत हलवणे, स्थलांतरित केले. त्याचबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील जहाज तोडणी कारखाना, अँटॉफिल येथील ट्रेडमार्क कार्यालय, पालघर येथील नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी, उरण येथील जेएनपीटी बंदराचा पर्याय म्हणून गुजरातमधील मुंद्रा बंदर डेव्हलप करणं, रेल्वेचं मुख्यालय इत्यादी महत्वाची कार्यालये स्थलांतरित करून मुंबईची आर्थिक राजधानीचा दर्जा काढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. तरी देखील मला आवर्जून नमूद करावेसे वाटते, जोपर्यंत महाराष्ट्रात आणि मुंबईत शिवसेना भगवा फडकत आहे तोपर्यंत मुंबईचे देशातील आणि विदेशातील स्थान हे कधी कमी होणार नाही. त्यासाठी आपण जागृत आहोत. ट्रेन मुंबई पुणे अशी जाणार होती ती आता मुंबई अहमदाबाद अशी धावणार आहे. केंद्र शासनाने अनेक स्मार्ट सिटीची घोषणा केली, परंतु देशात फक्त गुजरातमधील गिफ्ट या स्मार्ट सिटीचा विकासाचं काम जोरात सुरू आहे. यावरून आपण समजू शकतो की मुंबई महाराष्ट्रावर केंद्राची किती आकस आहे. माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार गोरगरीब जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकार स्थापन होऊन फक्त 2 वर्षाचा कालावधी झालेला असताना अनेक महत्वाच्या समस्या मार्गी लागल्या आहेत. कोविड काळात उद्धवजींनी महाराष्ट्राला समर्थपणे सांभाळून जनतेला धीर दिला व देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. अर्थात या लढाईसाठी माननीय आदित्यजी यांनी देखील उद्धवजींना सक्रिय साथ दिलेली आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी लसीकरण असो किंवा कोविड सेंटरची उभारणी असो, विविध उपाययोजना राबवून त्यांनी मुंबईकरांना कोविड मुक्त केलं. त्यासाठी त्यांचे विशेष आभार म्हणजे आदित्यांचे आभार मानतो. आपण अग्रस्थानी राहून हे सगळं मुंबईसाठी केलेल्या धीरोदत्त व यशस्वी वाटचालीबद्दल मी उद्धवजींचे आणि आदित्यंचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मुंबईबरोबर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची साठी उद्धवजी कठोर परिश्रम घेत आहेत. आज आपण मराठी भाषा मंत्री माननीय सुभाष देसाई यांचे सुद्धा अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईमध्ये मराठी भाषा भवन आकारण्यात आलेलं आहे. त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल लोकाधिकार महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई, शरद एक्के, प्रवीण हाटे, सुधाकर नर, विलास जाधव, श्रीराम विश्वासराव, सौ सुनीता अधिकारी, शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, अमोल मटकर यांचा मी भावपूर्ण उल्लेख या ठिकाणी करतो. त्यांनी फार मोठी मदत केली म्हणून हा सगळा सोहळा भव्य दिव्य आणि आकर्षक झालेला आहे. त्याचबरोबर निवेदिकांबद्दल स्मिता गवाणकर यांचे देखील त्यांच्या असणाऱ्या भाषेवरचं प्रभुत्व आणि त्यांनी ज्या पद्धतीने या गाण्याची गुंफणी केली निवेदनातून, म्हणजे असं कधी कधी वाटू लागलं आम्हाला ही गाणी 2 कमी झाली तरी चालतील पण निवेदिकांनी जास्त बोलावं. तिचं सुद्धा आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी संगीत संयोजक आप्पा वडावकर, लोकाधिकार समितीच्या सुरुवातीच्या काळात जेवढे मनोरंजनाचे कार्यक्रम आज देखील तेच ह्या कार्यक्रमाला आले. त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आदित्यजी ठाकरे त्यांच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि शेवटी मी या ठिकाणी जसं आपण कुठल्याही निवडणुकीत पुढाकार घेऊन जिल्ह्यामध्ये जाता विविध
त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की मुंबईचं महत्व, मुंबई या ठिकाणी त्याचं लसके तोडण्याची कारस्थानं, यासाठी आगामी महानगरपालिका निवडणूक मुंबईची, त्यामध्ये आपण सर्वजण लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते, ठाण्याला राहणारे, डोंबिवलीला राहणारे, मुंबईला राहणारे, या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि इकडे असलेल्या आमच्या सगळ्या लोकाधिकार कार्यकर्त्यांना आपण आता या निवडणुकीसाठी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा भगवा मार्गक्रमण करा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब खूप खूप धन्यवाद. कलाकारांच्या कलेचा सन्मान आपण केलात, त्यामुळे आमची खूप ऊर्जा आणि शक्ती वाढली. अशा पद्धतीने कलाकारांच्या कलेचा सन्मान करणारे फक्त शिवसेना नेतेच असू शकतात, हेही तितकंच खरं आहे. संस्काराचं बीज काय असतं बघा. आदित्यजींच्या उजव्या बाजूला शिवसेना प्रत्येक कण अन कण रक्तात कोळून पेलेली पिढी आहे, ते या बाजूला पुन्हा तो कशा EDHR कार्य संघटना संसाधनचे श्री VP सिंग आदित्यजींचा एक छोटेखानी सत्कार करू इच्छितात, तो आपण स्वीकारावा अशी मी विनंती करते. हा लगेचच करूया, कारण आपल्याला सन्माननीय नेत्यांचा महत्वाचा वेळ लक्षात घेतला तरी सुद्धा आपण कोणाला नाराज नाही करत आहोत. विनंती करते की आपण इथे येऊन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधावा. जरा बसून घ्या ना सगळ्यांनी. म्हणजे आता मी माईक आगे बढ़ू. काळानंतर खूप दिवसांनी उत्साह दिसतो, तर मला पण बरं वाटतंय. देसाई साहेबांकडून मी माईक घेतला कारण ते प्रत्येक बाजूनी प्रत्येक दृष्टिकोनातून सिनियर आहेत आणि प्रोटोकॉल प्रमाणे मी त्यांच्या आधी बोलायला पाहिजे, त्यांनी आपल्याला नंतर आशीर्वाद दिले पाहिजेत. प्रास्ताविक करत होते आणि म्हणून मी दोघांच्या मध्ये बसलेलो. जसं विमान चालतं दोन्ही बाजूला पंख असायला पाहिजे, दोन्ही माझ्या बाजूला आहेत आणि मी मध्ये बसलेलो आहे. काही चुकलं तर सांगत असतील आणि सांगणार, तेच सांगणार, म्हणजे ते आपल्याला आशीर्वाद देत राहतात. असो, पण आज एक महत्वाचा दिवस आहे. कुसुमाग्रजांना आपण कवी कुसुमाग्रजांना साजरं करत असतो. त्यांच्या जे काही त्यांनी कार्य करून ठेवलेलं, त्यांचं जे काही
काम आहे ते, आणि अर्थात मराठी भाषा दिवस. पण हे करत असताना मला वाटतं आपल्या महाराष्ट्रासाठी तेवढा महत्वाचा दिवस आहे जेवढा आपल्या भाषेसाठी महत्वाचा दिवस आहे, आपल्या शिवसेनेसाठी तेवढा महत्वाचा दिवस आहे. कारण कदाचित या मंचावर आमची तिसरी पिढी असेल, म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझे वडील मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख, आणि मी, आणि अर्थात आमचे पणजोबा चौथी पिढी. पण मी चौथी पिढी जरी असलो तरी या मंचावर शिवसेनेच्या मराठी भाषेसाठी असेल, आपल्या संस्कृतीसाठी असेल, मला वाटतं ही तिसरी पिढी असेल. पण हे सगळं करत असताना शिवसेने नेते जे आमच्या बाजूला बसलेले आहेत, देसाई साहेब असतील, कीर्तिकर साहेब असतील, आढळराव साहेब असतील, अरविंद सावंतजी आहेत, रावते साहेब आहेत, सगळेच, पोतनी साहेब वगैरे, वर्षानुवर्ष मी त्यांना लहानपणीपासून, खरं तर म्हणजे आता किती वर्ष मला मोजता नाही येणार, आपला शिवसेनेचा वर्धापन दिन असेल, मार्मिकचा असेल, सामन्याचा असेल किंवा मराठी भाषा दिवस असेल, एक चांगलं नाटक स्टेजवर मंचावर हे नाटक झाल्यानंतर राजकीय नाटक सगळी दूर ठेवून जी काही मनातली आपली गोष्ट असते, आपल्या हृदयातली गोष्ट असते, इतर पक्ष राजकीय नाटकं करू शकतात, पण आपण नाटकं सोडून आपण खरं ते काय जे काही परखडपणे बोलत असतो. एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला पक्षप्रमुख पण नेहमी सांगत असतात की ह्या दिवशी चिंता दूर ठेवून, कारण आता खूप वेळा मी बघतो काही आग्रहलेख येत असतात, काही मंथनं होत असतात की मराठी पुढे कशी जाणार, मराठी कशी जगणार, मराठीचं पुढे कसं होणार. मला वाटतं ही सगळी चिंता दूर ठेवून मला वाटतं आजचा दिवस मराठी भाषेला साजरा करण्याचा दिवस आहे, आपल्या कला संस्कृतीला साजरा करण्याचा दिवस आहे ना. म्हणजे आता एवढे वर्ष जसं मी सांगितलं, माझीच चौथी पिढी जर पहिल्यापासून पणजोबांपासून बघितली तर, आणि इथे शिवसेने नेते आपले जे आहेत त्यांची असेल, तुम्ही असाल, सगळेच, म्हणजे कदाचित तुम्ही जेव्हा शिवसेनेत आला असाल तेव्हा 15, 16, 17 वर्षाचे असतील, काही इथे युवा सैनिक दिसतात, युवती सेना दिसते, महिला आघाडी दिसत आहेत. पण ही भाषा काही थांबत नाही, कोणासमोर झुकणार नाही, कोणासमोर रुकणार नाही. ही भाषा अशी भाषा आहे. म्हणजे अगदी जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी देखील दिल्लीला झुकवणारी ही भाषा आहे, आणि ही आपली मराठी भाषा आहे. आणि हीच भाषा कोणासमोर रुकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही. जसं मी सांगितलं, दिल्ली समोर आज देखील झुकणार नाही. किती दबाव टाकण्याचा प्रयत्न केले तरी आपण थांबणार नाही आणि वाकणार नाही. पण हे सगळं होत असताना, अर्थात आज आपण हा दिवस साजरा करत असताना, एकामेकांना शुभेच्छा देत असताना, कित्येक पावलं आपण गेल्या 2 वर्षात उचललेली आहेत. कोविडचा काळ होता, नक्की होता, काही अडचणी होत्या. आपण जसं आज भेटत आहोत, मला माहिती आहे किती जणांनी, मी सगळ्यांना विनंती करीन थोडं मास्क सगळ्यांनी, मी आज काढलेलं आहे कारण भाषण करते, पण मास्क इकडचं इकडे आणा. पण हे सगळं होत असताना आपण काम आपलं सुरू ठेवलेलं आहे. म्हणजे अगदी जर इथेच मंचावर बघितलं तर वरच्या हाऊसमध्ये रावते साहेब बरोबर आमच्या बाजूला बसतात, कधी कधी मागे बसतात, आणि सगळ्यांनाच आम्हाला थोडी एक हे असते की स्पष्ट मराठीत बोलणं गरजेचं असतं. मला आठवतं की मागच्याच सेशनमध्ये कोणीतरी कॅबिनेट असा उल्लेख समोरून केला आणि रावते साहेब बोलले मंत्रिमंडळ बोला, तर लगेच तो आमदार घाबरून मंत्रिमंडळ बोलला. पण थोडी अडचण आमची देसाई साहेबांनी करून ठेवलेली आहे. आणि एवढ्यासाठीच मी सांगेन, कारण आपली बोली भाषातली मराठी आहे ती अगदी सोपी आहे, म्हणजे कोणालाही कळतं. म्हणजे अगदी 2-3 माझे कॉन्सुलेट मधले जे मित्र आहेत, परदेशी जे इथे आता राहतात, 2-3 वर्ष राहतात, ते इथे काम करतात कॉन्सुलेट म्हणून, ते पण मराठी शिकायला लागलेत. ही सोपी भाषा आहे. पण शासकीय जी मराठी भाषा जी देसाई साहेबांनी आम्हाला अनिवार्य केलेली आहे, ती समजायला थोडा वेळ लागत असतो. आपल्याला पण वेळ लागणार, कारण जर तुम्ही GR वाचायला घेतलेत तर ती अडचण सगळ्यांची होते. देसाई साहेब ते थोडं आम्हाला जर सोपं करून द्या तुम्ही. पण असो, देसाई साहेबांनी पण गेले 2 वर्षात मराठी भाषेचे मंत्री म्हणून असतील, मंत्रिमंडळातले एक सगळ्यात कदाचित अशी आता पिढी बसलेली सगळ्यात सिनियर मोस्ट सहकारी, वरिष्ठ सहकारी म्हणून देसाई साहेब आहेत, आणि ह्याच मंचावर सगळ्यात लहान सहकारी मंत्रिमंडळातला मी आहे. म्हणून 2 टोकांचा आज मला वाटतं संगम इथे आम्ही मंचावर केलेला आहे. हे होत असताना आपलं मराठी भाषा भवन लवकरच आपण भूमिपूजन करणार आहे. आपल्या मरीन ड्राईव्हवर मराठी भाषा भवनाची एक दिमागदार इमारत आपण उभी करत आहोत. तिथे अर्थात वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा आपण संगम करणार आहोत. एकतर असे काही मोठे हॉल करणार आहोत जिथे काही वेगळ्या परिषदा होऊ शकतील, कॉन्फरन्सेस होऊ शकतील, जागतिक परिषदा होऊ शकतील. दुसरं म्हणजे देसाई साहेब, आपण जगात जिथे जिथे आपली मराठी मंडळ आहेत, आता पण मी लंडनला गेलेलो, UK ला गेलेलो COP26 साठी, तिथे देखील मला एक मोठं मराठी मंडळ आपलं भेटलं.
आणि त्यांनी मला सांगितलं की आदित्यजी तुम्ही इथे या, इथे मोठा आपल्या सगळ्या लोकांचं, पूर्ण युरोपमधल्या लोकांचं आपण सगळ्यांचं एक मोठा कॉन्फरन्स करू मराठी लोकांचं. जसं US मध्ये होतं मराठी महाराष्ट्र मंडळ आहे, तसं UK मध्ये देखील करायला पाहिजे. त्यांच्यासाठी काही आपण तिथून जोडणारे आणि तिथून काही तिथे आपले जे परदेशी इथून विद्यार्थी जातात, जसं आता काल परवाकडे युक्रेनचा जो प्रॉब्लेम झालाय, पण तिथे एक हेल्प डेस्क सगळ्या मराठी मुलींसाठी जे जगभरात जातात शिकायला महाराष्ट्रातून, त्यांच्यासाठी आपण करणार आहोत. पुढे ही भाषा कशी कारण भाषा ही बदलत राहते, म्हणजे प्रत्येक दशकात प्रत्येक शतकात ही भाषा बदलत राहते आणि सगळ्या भाषा बदलत राहतात. भाषा ज्याला आपण बोलतो इव्हॉल्व्ह होत राहते, नवीन नवीन गरजा असतात. जसं आपली ऑक्सफर्डची डिक्शनरी कितीतरी देशातून आपल्या त्या डिक्शनरीमध्ये शब्द केलेले आहेत, तसे आपल्या मराठी बोलीभाषेत किती वेगळे शब्द आले असतील. आता नवीन जे काही आपण कूल शब्द बोलतो, तसे काही नवीन शब्द आले असतील जे माझ्याही पुढच्या पिढीतल्या मुलींना बोलायला सोपे जात असतील. तशा आपण जी भाषा बदलत जाते त्याचा अभ्यास, त्याचं एक लायब्ररी करणार, ह्या सगळ्या गोष्टी करणारच आहोत. तसंच बाजूला जिथे आता गिरगाव चौपाटीवर बंद पडलेलं एक ऑडिटोरियम आहे, तिथे मराठी रंगभूमीचं आपण दालन करणार आहोत. ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्या भाषा आणि संस्कृतीचं तिथे एक दिमागदार दोन्ही बाजूला, म्हणजे एक मरीन ड्राईव्हर इथे आणि दुसरं इथे, मेन जो मुंबईचा महत्वाचा रस्ता आहे तिथून VIP रूट ज्याला बोलतो, जे कोणी राष्ट्राध्यक्ष येतात, परदेशातून येतात, आपल्या देशातून येतात, सगळेच हे तिथून बघत जाणार की मराठी भाषा म्हणजे नक्की काय, आणि त्याचं आपण प्रतीक त्या दोन्ही रस्त्यावर उभं करणार आहोत. जर आपण अजून पुढे गेलो तर आपली जी पूर्ण देशातली फिल्म इंडस्ट्री आहे ती एका मराठी माणसाने सुरुवात केलेली. आपल्या मुंबईत आणि आपल्या महाराष्ट्रात जी सुरू झालेली, तिथे देखील आता फिल्म सिटी असेल, आपलं बॉलिवूड इंडस्ट्री असेल, मराठी इंडस्ट्री असेल, फिल्म इंडस्ट्री, ह्याच्यासाठी परवाच सुबोध भावेजी, मी, आदेश बांदेकरजी यांची आमची एक बैठक झाली. अमित देशमुखजींबरोबर आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर सतत बसणार आहोत आणि पुढे ह्याचे वाटचाल कशी करायला पाहिजे, जास्तीत जास्त शूटिंग, जास्तीत जास्त चित्रीकरण आपल्या महाराष्ट्रात कसं होईल ह्याच्यावर देखील आपण लक्ष केंद्रित करत आहोत. सांगायची एकच गोष्ट आहे की आपल्या मराठीचा एक जे काही भाषा म्हणून पुढे न्यायचं असेल, आपल्याला महाराष्ट्र म्हणून कसं पुढे न्यायचं असेल, ह्याच्यावर आम्ही सतत काम करत असतो. अजून एक कदाचित विषय कधी कधी राजकीय होतो, विरोधक हा विषय घेत असतात, पण प्रॅक्टिकल विषय खूप, की मराठी भाषेच्या शाळा आपल्या कमी होत आहेत की वाढत आहेत, हा एक मोठा प्रश्नच असतो. पेपरमध्ये खूप छापून येतं आणि हे सत्य गोष्ट आहे की आपल्या काही ज्या मातृभाषेतल्या ज्या शाळा आहेत मुंबईतल्या, आता मुंबईत 8 की 9 मुंबई महानगरपालिकेच्या भाषेत शिकवलं जातं. महापौर तर इथे बसलेले आहेत. आपल्याच पालकांना वाटतं की काही आता भाषांच्या शाळेमध्ये कमी पाठवून सेमी इंग्लिशमध्ये पाठवायला पाहिजे का, इंग्लिश शाळेमध्ये पाठवायला पाहिजे का. कारण कदाचित जगभरात गेल्यानंतर, इतर देशांमध्ये गेल्यानंतर, इतर राज्यांमध्ये गेल्यानंतर, इतर आपल्या देखील कंपनीमध्ये गेल्यानंतर थोडं इंग्लिश, थोडं हिंदी, थोडं मराठी, सगळ्याच भाषा ह्या आणल्या पाहिजे. पण आपल्या ह्याच्यासाठी पण एक उपाय करत आहोत आणि सावंत साहेब आपल्याला आनंद होईल हे ऐकून. मुंबई महानगरपालिकेत 1232 शाळा आहेत. प्रत्येक वर्षी आपल्याला वाचायला मिळायचं पेपरमध्ये, सगळ्याच पेपरमध्ये यायचं की शाळेनं गलटी लागली, 20,000 विद्यार्थी कमी झाले, 30,000 विद्यार्थी कमी झाले, हे सगळं आपल्याला पेपरमध्ये वाचायला यायचं. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा अजय मेहताजी म्युन्सिपल कमिशनर होते, मुख्यमंत्री आता उद्धवसाहेब ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री नव्हते, तेव्हा मी दोघांच्या थोडं मागे लागून, महापौरताई आपण होतात, मला वाटतं शुभदाताई तेव्हा एज्युकेशनच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष होत्या, नंतर अंजलीताई आल्या, आता संध्याताई आहेत, ह्यांच्यासोबत काम करून करून माझ्याच स्वप्न होतं, देसाई साहेब एकच माझं स्वप्न होतं की आपण सगळे लोकप्रतिनिधी बसलेलो आहोत, नेते मंडळी बसलेलो आहोत, आमदार आहोत, खासदार आहोत, आपल्या मतदारसंघात असेल, इतर मतदारसंघांमध्ये असेल, पालक आपल्याकडे येत असतात, आपल्या ऑफिसमध्ये येत असतात, आपल्याला व्हॉट्सअप पाठवत असतात की अमुक अमुक प्रायव्हेट शाळेत आम्हाला ऍडमिशन पाहिजे, तुमचं पत्र द्या, अमुक अमुक कॉन्व्हेंट शाळेत आम्हाला ऍडमिशन पाहिजे, तुम्ही फोन करा, अमुक अमुक कॉलेजमध्ये आम्हाला ऍडमिशन पाहिजे, तुम्ही तिथे येऊन आमची मदत करा. मी बोललो ज्या मिनिटाला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंसाठी ऍडमिशनसाठी आपल्याला फोन यायला लागतील, आपल्याला पत्र यायला लागतील की तुमचं पत्र पाहिजे, खरं यश आपल्या शाळेंचं त्या दिवशी होईल. आणि अभिमानाने मी हे सांगू शकतो की ज्या मिनिटाला आपण जाहीर केलं की मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये, जसं आपला SEC बोर्ड आहे तो तर आपण नवीन करतच आहोत, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये माशेलकर साहेबांची एक समिती बसलेली आहे, ते त्याच्यावर काम करत आहेत, इतर तज्ज्ञ मंडळी आहेत, थोरात साहेब आहेत, सगळे. पण SEC बोर्ड आपण जेव्हा बदलत आहोत, थोडा आत्ताचं जे काही नवीन पिढीला पाहिजे तसं कळत आहोत, त्याच मिनिटाला आपण आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये 11 शाळा आपण CBSEच्या आणि ICSEच्या आणल्या. 4,000 सीट्ससाठी कीर्तिकर साहेब 10,000 ऍप्लिकेशन आले आणि आम्हाला फोन यायला लागले की जरा आम्हाला महापौरांचा कोटा आहे का बघा, नगरसेवकांचा कोटा आहे का बघा, कारण आमच्या लोकांच्या रांगा लागतात दारामध्ये की महापालिकेच्या शाळेमध्ये आम्हाला शिकायचंय. मला वाटतं हे खरं आपलं यश आहे.
जर एखाद्या समाजाला पुढे न्यायचं असेल, एखाद्या शहराला पुढे न्यायचं असेल, आपल्याला स्वतःला पुढे जायचं असेल, देशाला पुढे न्यायचं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. क्वालिटी एज्युकेशन, जसं राईट टू एज्युकेशन आहे तसं आपल्या देशात राईट टू क्वालिटी एज्युकेशन असायला पाहिजे आणि राईट टू इक्वालिटी ऑफ एज्युकेशन असायला पाहिजे. तरच आपण पुढे जाऊ शकतो. पण ह्याच्यात देखील आम्ही एक गोष्ट सोडली नाही, जी देसाई साहेबांनी आपल्या सर्वांसाठी करून ठेवलेली आहेत. IB शाळा असेल म्हणजे इंटरनॅशनल बोर्ड असेल, IGCSE शाळा असेल, SSC शाळा असेल, ICSE शाळा असेल, CBSE शाळा असेल, कुठचाही बोर्ड असो देशातला किंवा जगातला, प्रत्येक शाळेत त्या भाषेत शिकवलं जाईल. पण त्या शाळेमध्ये 10वी पर्यंत आपली मराठी देखील शिकवली जाईल. ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे कुठेही आपण मागे पडणार नाही आहोत. या गोष्टी तर आहेतच. पण आता पुढे जात असताना ही भाषा पुढे न्यायची कशी? ठीक आहे, आपण मराठी भाषा भवन करत आहोत, आपण आपला दिवस साजरा करत आहोत. प्रत्येक दिवस आपण साजरा करणं गरजेचं आहे, ते तर आहेच. कीर्तिकर साहेब आपण आता सांगत होतात की जे काही डाव केंद्र सरकारने टाकलेले आहेत की इथून सगळं दिल्लीला पळवून जायचं. घाबरू नका, आपण सगळे 2024 मध्ये दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच. आणि जो हा आवाज आहे तो लाल किल्ल्याच्या आजूबाजूने ऐकू येणार आहे आपल्याला. नक्की येणार, एक दिवस येणार. शिवरायांची आपण शपथ घेऊया. पण हे सगळं होत असताना, पुढे जात असताना मला वाटतं अजून देसाई साहेब आज तर आपलं आझादी के अमृत महोत्सव आपले 75 वर्ष होतील 15 ऑगस्टला. आणि आज मी हेच सांगणार आहे की आपल्या मुंबईचा जो इतिहास आहे, मग अगदी आपली मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग असो, ताजमहाल हॉटेल असो, आपलं सेंट्रल बँकिंग डिस्ट्रिक्ट असो, तिथे देखील कित्येक वेळा, म्हणजे आता एक माझे मित्र आहेत भरत गोटेस्कर म्हणून, ते सगळ्यांना इतिहास सांगत असतात. त्यांनी देखील मला सांगितलं, तेव्हा माझे डोळे उघडले की ह्या सगळ्या बिल्डिंग आपल्याला खूप अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला येतात की ताजमहाल उलटं बांधलं, कोणीतरी ब्रिटिश आर्किटेक्ट होता, त्यांनी उडी मारली. हे सगळं खोटं आहे. त्याच्या मागे एक मराठी आर्किटेक्ट होता, हे आपल्याला माहिती नाहीये. आणि म्हणून आपली मुंबई नक्की काय, आपली मराठी नक्की काय, आपला महाराष्ट्र नक्की काय, देशभरावर जगभराचा इम्पॅक्ट काय. मला वाटतं आता हे जी 75 वर्ष आपण पूर्ण करू, त्या 75 वर्षाच्या आधीच पर्यटन खात्यातून आपल्या मुंबईमध्ये काही अशा गोष्टी आपण करू जिथे मुंबईकर असतील, इतर नागरिक असतील, येऊन महाराष्ट्राचं नक्की देशाला कॉन्ट्रीब्युशन काय, देशात योगदान काय, ह्याचा आपण विचार करणं पाहिजे. विचारच नाही तर जो काही आपला इतिहास आहे तो अजून जाणून घेणं गरजेचं आहे. परवाकडेच आम्ही एक पुस्तक बनवतोय, त्याच्यात काही एका 2-3 वेगळ्या मोगळ्या काही बुक पब्लिशर्स म्हणजे पुस्तकांचे जे प्रकाशक आहेत त्यांच्याबरोबर बसलेलो की महाराष्ट्राचं योगदान काय नक्की, हे तर आपल्याला सांगायची गरज नाही. कारण आपलं लाल बाल पाल हे मोठं एक देशाचं मोठं एक हेच होतं. पण त्याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर 25 महिला आपल्या गिरगाव मधल्या आहेत ज्यांनी देशात सामाजिक रिफॉर्म आणला, सोशल रिफॉर्म आणला. त्याच्यावर देखील आम्ही पुस्तक बनवत आहोत. कन्सेंट ऑफ मॅरेज ऍक्ट असेल, किती मोठी गोष्ट आहे. ही आपली गिरगावातली एका महिलेची चळवळ होती. पण ह्या सगळ्या गोष्टी जर पुणे असेल, मुंबई असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, अगदी सगळे आपले जे जिल्हे घेतले तर महाराष्ट्राचं योगदान देशासाठी काय, पूर्ण जगासाठी काय, समाजासाठी काय, ह्याच्यावर आम्ही पुस्तकं बनवतो. असे कार्यक्रम जे आज आपण घेतलेले आहेत तसेच कार्यक्रम मला वाटतं ह्या वर्षी प्रत्येक महिन्यात 2 किंवा 3 घेऊ. आपण शाळेमध्ये जाऊ, कारण आपला महाराष्ट्र देशाला दिशा कशी दाखवतोय, मार्गदर्शन कसं करतोय, मला वाटतं हे जगाला कळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ह्या भाषेसाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या एकंदर विकासासाठी आपण कटिबद्ध राहू. आणि जे मी सांगितलं की 2024 हे ध्येय घेऊन पुढे जाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. नम्रता हा आदित्यजींच्या स्वभावातला स्थायी भाव आहे. त्यामुळे सर्वांना मी बसून घेण्याची विनंती करते. आणि त्यामुळे 2 दिग्गज नेत्यांच्या मध्ये बसल्यामुळे त्यांनी सतत विमानाची उपमा देऊन आपली नम्रता व्यक्त केली. पण आदित्यजी, तुमच्या दोन्ही बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव आहेच, पण शिवसेनेची मशाल तुमच्या हाती दिलेली आहे, ती प्रज्वलित करून तुम्ही पुढे सरका. सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीमागे आहेत. शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांची आरती गातो, असं आदित्यजींच्या कामातनं कळतं. शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांची आरती गातो, ज्यांच्या गावात उजेड नाही त्यांच्या हाती सूर्य गातो, असं आदित्यजींचं म्हणणं आहे. महापौरांचं आपण स्वागत करूया. खासदार अनिल देसाई सरांना मी विनंती करते की खासदार सौ किशोरीताई किशोर पेडणेकर यांचं आपण स्वागत करूया. आणि मम्मी सुभाषजी
देसाई यांना विनंती करते की आपण संवाद साधावा. राहुल शेवाळे जे इथे उपस्थित आहेत त्यांचंही आपण स्वागत करूया. आता ज्यांनी जबरदस्त टोले हाणले ते आपले आदित्य ठाकरे, मंचावरील सर्वच मान्यवर नेते, उपनेते, महापौर, खासदार आणि उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, लोकाधिकार समिती महासंघाचा हा मराठी भाषा दिन एक प्रकारचा उत्सव दरवर्षी आयोजित होतो. अर्थात यावेळेला एक उणीव आहे, पोकळी जाणवते, ती म्हणजे सुधीर भाऊंची. त्यांच्याशिवाय आजचा हा आपण मराठी भाषा दिवस साजरा करतोय. पण मला एका अशा मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात सुधीर भाऊंनी केलेलं भाषण आठवतं. आणि त्यावेळेला त्यांनी केंद्र सरकारची जी त्रिभाषा सूत्री आहे, 3 भाषांना केंद्र सरकारनं भारतामध्ये स्थान दिलेलं आहे, नवे राज्यघटनेनं तसे निर्देश दिलेले आहेत, त्याची आठवण त्यांनी करून दिली. आणि मराठीची अवहेलना आम्ही सहन करणार नाही, मराठीचा मान सन्मान हा राहिलाच पाहिजे, असं भाऊंनी तेव्हा ठणकावून सांगितलं होतं. अर्थात माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीसाठीच आणि मराठी माणसांसाठीच हे वादळ उभं केलं, शिवसेना नावाचं. आणि त्या वादळाचेच पुढचे सगळे पाईक तुम्ही आम्ही सर्वजण आणि त्याच्यामध्ये एक चमकणारा तारा म्हणून आपण सुधीर भाऊंना पाहतो, त्यांची आता आठवण करतो. हे सूत्र पुढे घेऊन आपण आता सगळ्या राज्यामध्ये मराठीच्या ज्या नावांच्या पाट्या असतात त्या आपण पाहतोय की त्या नियमाचं पालन होत नाही. आणि इतर भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये असं मोठं नाव असतं आणि मराठी कुठेतरी बारीक कोपऱ्यामध्ये. बरं, ते सुद्धा इतकं मोडकं तोडकं असतं की त्याचा काय थांगपत्ता लागत नाही. हे सगळं जे काही अवमानाचं प्रकरण आहे ते दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या मंत्रिमंडळानं सगळ्या दुकानांच्या, कार्यालयांच्या, आस्थापनांच्या पाट्या ह्या मराठीमध्ये ठळकपणे असला पाहिजे असं ठराव केलेला. आता येत्या अधिवेशनात त्याचं विधेयक होईल, म्हणजे तो कायदाच होईल. मग कुणाची हिंमत होणार नाही मराठीचा अवमान करायची. तुम्हाला इंग्रजीत पाटी लिहायची असेल तर तोडीस तोड एवढ्या जागेवर आणि तेवढ्या आकारात मराठीमध्ये तुमचं नाव लिहावंच लागेल. आणि महाराष्ट्रातल्या गावागावात, रस्त्यांवर आता मराठी ही प्रामुख्यानं तेजाने झळकताना दिसेल. आणि इथेच मला असं वाटतं की लोकाधिकार समित्यांच्या कार्यकर्त्यांचं एक मोठं काम आहे. आपण ही जबाबदारी घ्या. आणि मी यासाठी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली आहे, अनिल देसाई, कीर्तिकर साहेब सगळ्यांच्या माध्यमातून, की ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. केवळ सरकारने एक कायदा केला म्हणजे संपणार नाही, तर त्या कायद्याचं पालन होतं की नाही आणि ते बरोबर होतं का. कदाचित नियमाप्रमाणे आकार होईल, पण ते धेडगुजरी भाषेतलं मराठी आपल्याला चालणार नाही. आज कसं लिहिलं जातं, MG रोड, CST. अरे, छत्रपती शिवाजी महाराज
हे ते पूर्ण नाव आहे, ते नाव म्हटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मी आदित्यचं मनापासून अभिनंदन करेन की आता जो त्यांनी शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल सुरू केलेलं आहे त्याचं नाव पूर्ण लिहिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल. आपण ह्याचा आग्रह धरला पाहिजे, हट्ट धरला पाहिजे. तुमच्या सगळीकडे शाखा आहेत, म्हणजे आपल्या लोकाधिकार समित्यांच्या वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये, बँकांमध्ये आपले कार्यकर्ते सगळीकडे आहेत. त्यामुळे तुम्ही बारकाईने लक्ष ठेवू शकता आणि राज्य सरकारला सहकार्य करा. माननीय उद्धवजींचं, आपल्या राज्य शासनाचं जे धोरण आहे की मराठीचा मान सन्मान हा राज्यात राखलाच पाहिजे, त्याचे जागले बनवून त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचं काम हे तुम्ही फार चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणून हे सहकार्य आपण द्यावं ही माझी प्रमुख विनंती आहे. आता आदित्यनी ज्याचा उल्लेख केला ते मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला उभं राहतंय. आपल्याला फार मोक्याचा भूखंड त्यासाठी मिळाला आणि आता ती सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची निविदा निघाली आहे. काही दिवसांमध्ये त्याचं भूमिपूजन होईल आणि आपणा सर्वांना अभिमान वाटेल असं मराठी भाषा भवन तिथे उभं राहील. देश विदेशातून येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना, सगळ्या प्रवाशांना आणि सगळ्या तमाम मराठी प्रेमी बांधवांना, भगिनींना त्या ठिकाणी ते मराठी भाषा भवन बघून एक अभिमान वाटेल, आनंद होईल. त्याच्यामध्ये आपल्या मराठीचं सगळं जे वैभव आहे, ऐश्वर्य आहे, तिची परंपरा आहे, त्याचं पूर्ण दर्शन प्रत्येक मजल्यावर केलं जाईल आणि ही मराठी किती श्रेष्ठ आहे त्याचं दर्शन झाल्यानंतर नक्कीच सगळं जग ह्या आपल्या मायबोली समोर नतमस्तक होईल. असं ते होणार. त्याच्यामध्ये एक आम्ही उपक्रम करतोय. मी आदित्यनी जो मुद्दा महत्वाचा मांडला की परदेशात गेल्यानंतर तिथली मराठी मंडळी किती तळमळीनं काम करतात, त्याचं निरीक्षण त्यांनी केलंय. ते बरोबर आहे. मी सुद्धा जेव्हा 2 महिन्यापूर्वी दुबईत गेलो, दुबई मोठा औद्योगिक मेळा होता, परंतु तिथल्या आखाती देशातल्या सगळ्या मराठी मंडळींनी, मराठी मंडळांनी एक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये शारजा, अबुधाबी, दुबई अशी बरीच जी शहरं आहेत त्या आखाती देशांमध्ये, त्याच्यातल्या मराठी मंडळांनी कोणते उपक्रम चालू केलेत, काय काम करतायत त्याची त्यांनी सादरीकरण केली. 41 मंडळांनी आपल्या कामाची माहिती त्या सादरीकरणातून केली. मला आश्चर्य वाटलं की एकासारखा दुसरा उपक्रम नाही, इतके स्वतंत्र कार्यक्रम ते करतात. दासबोध मुलांना शिकवणं असो, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी, वेगवेगळ्या साहित्यिकातले चांगले धडे त्यांच्याकडून वदवून घ्यायचे, पाठांतर करायचं, कवितांची सगळी माहिती द्यायची. कोणी मुंबईतून, महाराष्ट्रातून मान्यवर गेला तर त्याला पाचारण करून त्या ठिकाणी त्याच्या वतीनं काहीतरी कार्यक्रम करायचे. हे सगळं इतकं ते तळमळीने आणि धडपडीने करतायत की असं वाटतं की एवढे सगळे उपक्रम महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये झाले तर मराठीचा जागर हा कितीतरी वाढेल. मग आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, म्हणून आम्ही असं ठरवलंय की या मराठी भाषा भवनमध्ये एक असं केंद्र असेल की ज्याच्यातून आम्ही जगभरातल्या मराठी मंडळींशी जोडले जाऊ. आता तंत्रज्ञान आलेलं आहे, टेक्नॉलॉजी आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि बरंच काय काय आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्या माध्यमातून एक व्हर्च्युअल क्लासरूम आम्ही तिथे स्थापन करणार आहोत की व्यवसायानिमित्त ते मराठी लोक तिकडे गेले, स्थिर सावर झाले, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी असं चाललेलं आहे. पण त्यांची तळमळ अशी आहे की आम्ही मराठीशी जोडलेले असले पाहिजे, आमच्या मुलांनी मराठी बोललं पाहिजे, मराठी संस्कृती, मराठी रीतिरिवाज हे त्यांना कळले पाहिजेत. त्यासाठी त्यांची धडपड चालली आहे. त्यांना अशी भीती वाटते की आपल्याकडून काही चुकीचं शिकवलं नाही ना जाणार, म्हणून ते तपासून घेत असतात सारखं विचारून. तर त्यांच्यासाठी जसं उद्धवजींनी आणि आदित्यनी मुंबई महापालिकेमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबवला, व्हर्च्युअल क्लासरूम, दर्जेदार अशा प्रकारचं शिक्षण, एक अनुभवी चांगले निष्णात शिक्षक एका ठिकाणी तो धडा देतात.
आणि ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेकडो शाळांमध्ये बसलेली जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत ते शिक्षण, दर्जेदार शिक्षण जातं. अगदी ह्याच पद्धतीने आपण मराठी भाषा भवनाच्या केंद्रातून किंवा त्या आभासी पद्धतीने होणाऱ्या अभ्यासक्रमातून, व्हर्च्युअल क्लासरूममधून जगभरातल्या मराठी मंडळांनी जे उपक्रम चालू केलेले आहेत त्याच्याशी जोडले जाऊ. त्यांचे विचार आपल्याला कळतील, आपले विचार त्यांना देता येतील आणि ज्या काही घडामोडी किंवा सांस्कृतिक चळवळी आपल्याकडे आहेत. आपल्याला काय, हे गणेश चंदन शिवे मगाशी येऊन गेले, किती उत्तम शाहिरी कार्यक्रम भारुड करतात. ती भारुड काय आहेत, ते शाहिरी, ती ललकारी काय आहे, ही सगळी आपल्याला तिथे जगाच्या कोपऱ्यात म्हणजे 150 देशांमध्ये आज मराठी माणसं राहत आहेत. आणि युनायटेड नेशन्सने सगळ्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये 10व्या क्रमांकाने कुठली भाषा असेल तर ती मराठी आहे. एवढे आपण वाढलेले आहोत, पोहोचलेले आहोत, पुढे गेलेले आहोत. फक्त ते एकमेकांशी जोडलेले राहिले पाहिजेत. त्यासाठी आजची सगळी वर्तमानपत्र जर पाहिली, मी खरोखर पत्रकारांना धन्यवाद देईन की त्यांनी अभिजात मराठी ह्या विषयाला किती प्राधान्य दिलं. कुठलंही वर्तमानपत्राचं एकही वाचून दुसरं काही बोलत नाही. अभिजात भाषेच्या दर्जाचा त्यांनी आग्रह धरलाय. मला प्रश्न विचारतात की तुम्ही गेले होते दिल्लीला, काय झालं? ते मी गेलो होतो गेल्या आठवड्यात 21 तारखेला. आणि किशन रेड्डी हे केंद्रीय मंत्री आहेत सांस्कृतिक कार्याचे, त्यांना भेटल्यावर मी पहिल्यांदा बोललो की मी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या ह्या मागणी करण्यासाठी आलेलोच नाही. कारण ते तुम्ही आधीच मान्य केलेलं आहे. तुम्हीच संसदेमध्ये उत्तर दिलंय की मराठी भाषा पूर्णपणे सगळे निकष पूर्ण करत असल्यामुळे आम्ही तिला अभिजात भाषेचा दर्जा देत आहोत, देणार आहोत आणि लवकरात लवकर ते पूर्ण करू. मग मी आज कशाला आलो दिल्लीत, तर मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला ही विनंती करायला आलोय की 27 तारखेला मुंबईमध्ये कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी आम्ही एक सोहळा ठेवलाय. मराठी भाषा गौरव दिन हा शासनाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी तुम्ही या आणि आमच्या मंचावरून मराठीच्या अभिजात दर्जाची घोषणा करा. म्हणजे आम्हाला तुमचं, भारत सरकारचं अभिनंदन करण्यासाठी संधी मिळेल. तुम्हाला धन्यवाद देऊ, तुमचा सत्कार करू आणि तुम्हाला संधी मिळेल 13 कोटी मराठी लोकांना खुश करण्याची. ते हसून हो म्हणाले, बघतो. पण असं बघतो म्हणेपर्यंत आता 27 तारीख उजाडली, संध्याकाळी मावळेल, काय होईल माहित नाही. मग आपण पुढे काय करायचं बघायचं. कारण ही भाषा अभिजात आहे ह्याचे सगळे पुरावे देऊन झाले. ते किशन रेड्डी म्हणाले की 99% नाही, तुमचा क्लेम 100% बरोबर आहे, त्यामुळे आम्ही करणारच. अरे पण करा ना, मुहूर्त बघा कोणता तो, आणि हा 27 पेक्षा चांगला मुहूर्त कोणता. तर ते ठीक आहे. आणि किती पुरावे दिले. आपली प्राध्यापक रंगनाथ पठारेंची समिती नेमली, त्या समितीने 2013 मध्ये तो अहवाल दिला आणि त्यांचे जे निकष आहेत की 1500 ते 2000 वर्ष इतकी जुनी भाषा असली पाहिजे, ते पुरावे मिळाले. नाणेघाटामध्ये शिलालेख आहे 2500 वर्षापूर्वीचा आणि त्याच्यात मराठीतला मजकूर आहे. तो पुरावा, सातवाहनांचे, चक्रधर स्वामींचं वाङ्मय, आणि हे सगळेचे पुरावे दिल्यानंतर आता काय बाकी राहिलं. आपल्या तज्ज्ञांनी जे काही तिथे जाऊन जी माहिती दिली, तर भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्या लिंग्विस्टिक कमिटीने हे मान्य केलं की तुमचा अहवाल बरोबर आहे आणि आम्ही केंद्र सरकारकडे ही शिफारस करतो की मराठी ही अभिजात भाषा मिळण्यास पात्र आहे. आतापर्यंत 6 भाषांना मिळाले हा बहुमान. तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, उडिया आणि संस्कृत. आता पुढचा अधिकार, हक्क आणि मान हा मराठीचा आहे. किती जबरदस्त ही सगळी मांडणी झालेली असताना का होत नाही माहिती नाही. महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतं आणि काय जे मिळवायचं असं हक्काचं, न्यायाचं,
त्यासाठी एवढं काय आकाश पाताळ एक करावं लागतं हा आपला इतिहास आहे. तशी वेळ आली तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही. अर्थात आम्ही हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय. उद्धवजी योग्य ते निर्णय घेतील. महाराष्ट्र शेवटी हात जोडून विनंती करतो, पण हात सोडायला वेळ लागणार नाही, हेही सगळ्यांनी समजून घ्यावं. पण ठीक आहे, ह्या सगळ्या एवढ्या वाटचालीमध्ये आपण सगळ्या मराठी बांधवांनी मुंबईतलं मराठी हित आणि मराठीचं हित हे राखण्यासाठी जे सहकार्य दिलंय, जे प्रयत्न केले, जी जागरूकता दाखवली, तिला तोड नाही. आणि म्हणूनच मला तुम्हाला धन्यवाद देताना या सगळ्या पुढच्या यात्रेमध्ये आणि वाटचालीमध्ये आपण जे सहभागी आहात तो तुमचा सहभाग असाच वाढता राहू द्या आणि सगळे मिळून एकजुटीने मराठीच्या हक्कासाठी जे म्हणून आहे ते साध्य करू. खरं तर नोकऱ्यांचा हक्क मिळवताना बाळासाहेबांनी मराठीचा हक्क सुद्धा शाबूत राहिला पाहिजे हे आपल्याला सांगितलं आणि ते तुम्ही तंतोतंत पाळत आहात. एक सच्चे शिवसैनिक म्हणून ही यात्रा तुम्ही सुरू ठेवलेली आहे, याबद्दल माझ्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. एक सुंदर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कीर्तिकर, अनिल देसाई, त्यांचे सगळे सहकारी यांना तर धन्यवाद आहेतच, पण त्याचबरोबर मंचावर प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणारे अजितेम जोशी, स्मिता गवणकर, आप्पा वडावकर यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. असाच हा जागर पुढेही चालू ठेवा एवढी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देसाई साहेबांनी अत्यंत उत्कृष्ट असं मराठी भाषेचं वैभव आपल्यापर्यंत सादर केलं. ते म्हणाल की परप्रांतीयांना, परभाषिकांना त्याची ओढ लागली पाहिजे, वेळ होईल. पण मराठी भाषा अशीच आहे, कळायला थोडी अवघड आहे. तिचं प्रभुत्व मान्य करायला सुद्धा वेळ लागतो, पण एकदा घुसली की पुष्पमाला पडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करूया. आजचा संघटनात्मक कार्यक्रम इथे संपन्न झालाय असं मी जाहीर करते. हृदय